तर स्वागत आहे तुमचं लव्ह स्टोरी पार्ट 13 मध्ये। आणि मी माझ्या लग्नामध्ये रडलीच नाही, ते का मी तुम्हाला पुढे सांगते। ओके, तर त्यांनी मंगळसूत्र मला घातलं, त्यानंतर आम्ही दोघांनी पण एकमेकाला हार घातले आणि फायनली आमचं लग्न झालं। आणि माझा तिसरा लुक लेहंगामध्ये होता। त्यानंतर लेहंगाचा पण मेकअप वगैरे झाला आणि खूप सारे फोटोज वगैरे काढले। आणि जाताना काय असतं, नवरी रडते तर मी रडतच नव्हते। माझा फोटोग्राफर मला काय विचारत होता माहितीये का, फोटो काढताना, तू रडणार आहे का नाही बाई सांग आधीच, नाही तर मला जायला आत्ताच। मी बोलला, अरे मी का रड, मी त्याला मिळवण्यासाठीच एवढी रडून कडून एवढं लग्नापर्यंत आले आणि आता कशाला रडू, मी तिकडे जायचंय तर मी खुश आहे त्याच्यासोबत। जर माझ्या दुसऱ्यासोबत लग्न झालं असतं ना, खरंच एवढी रडले असते ना मी, खरं सांगते तुम्हाला। पण मी सगळे हॅप्पी होते आणि मी पण हॅप्पी होते म्हटल्यावर मग मला रडायलाच आली नाही पहिली गोष्ट। त्यानंतर माझी विदाई होत होती आणि माझे पप्पा तिथे नव्हतेच। मी शोधते सगळीकडं, ते खुशाल बाथरूम मध्ये जाऊन बसले होते आणि मला ते समजलं, कारण की ते तिकडे जाऊन रडत होते, ते माझ्या समोर कधीच रडले नाही। खूप अवघड असते, एखादा बाप त्याची पोरगी देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आणि ते जाताना एवढंच बोलत होते माझ्या नवऱ्याला, मी शेवटचा हात तुझ्या हातामध्ये दिला आहे माझ्या पोरीचा, तर तिला कधीच दुखू नको आणि तिला कायम खुश ठेव, माझी एवढीच शेवटची इच्छा आहे, ती तू पूर्ण कर। तो बोलला ठीक आहे, मी कधीच तिला दुखवणार नाही। आणि फायनली मी निघाले माझ्या सासूरवाडीमध्ये जाण्यासाठी। त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला दोघांना बाहेरच बसवलं होतं, कारण की लगेचच घरामध्ये घेत नाही। त्यानंतर माझा गृहप्रवेश होता, नाव घेतलं, माप ओलांडून घरामध्ये प्रवेश केला। त्यानंतर माझ्या पायाचे ठसे पण घेतले आणि फायनली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पासून सुरू झालेला हा प्रवास नवरा बायको पर्यंत येऊन थांबला। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, बाय।